पत्तन विभागात झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात उपोषणाला बसलेल्या मयूर मधुकर मोहिते यांना सहाय्य स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक राकेश रमेश जाधव यांनी कार्यालयातच मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार दापोलीमध्ये उघडकीस आलाय। यामुळे आता दापोलीत खळबळ उडाली आहे। मधुकर मोहिते प्रजासत्ताक दिनी दापोली तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते। सहाय्यक पत्तन अभियंता पत्तन उपविभाग दापोली कार्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक राकेश जाधव यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात ते उपोषणाला बसले होते। त्यांच्या 2 दिवस चाललेल्या उपोषणानंतर राकेश जाधव यांची रत्नागिरी येथे बदली करण्यात आल्यावर त्यांनी उपोषण मागे घेतले। यानंतर ते शुक्रवारी दुपारनंतर सहाय्यक पत्तन अभियंता कार्यालयामध्ये कागदपत्रांची मागणी तयार करण्याकरिता गेले असताना यावेळेस अचानक तेथे राकेश जाधव हे मद्यप्राशन करून आले आणि त्यांनी मधुकर मोहिते यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप मधुकर मोहिते यांनी केला आहे। मारहाण करत असल्याचा व्हिडिओ मधुकर मोहिते यांनी चित्रित केला व याबाबत दापोली पोलीस स्थानकात तक्रार देखील नोंदवली। दापोली पोलिसांनी याबाबत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असून दापोली पोलीस याबाबत अधिक तपास करत आहे। या झालेल्या प्रकाराने आता दापोलीत एकच खळबळ माजली आहे। मी मयूर मधुकर मोहिते 26 तारखेला उपोषणाला बसलेलो। 27 तारखेला माझं उपोषण तुटलं, कारवाई केली, त्याच्यामुळे बदलीची कारवाई केली। त्याच्यामुळे मी ऑफिसला कागदपत्रांसाठी पडताळणीसाठी गेलेलो असता पतन विभागामध्ये तिथं राकेश जाधव आला आणि त्यांनी मला अक्षरशः शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली। तर मी तात्काळ पोलीस स्टेशनला येऊन इथे तक्रार दिली आहे। दारूच्या नशेमध्ये त्याने मला मारहाण केली। राकेश जाधव कोण आहेत आणि काय विषय होता उपोषणाचा? पतन अभियंता आहेत तिथले, त्यांच्या विरुद्ध त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून मी 26 तारखेला उपोषणाला बसलेलो। हा लढा गेली 4 वर्ष असाच चालू आहे। कुठच्या ऑफिसमध्ये मारहाण झाली? पतन विभाग दापोली। त्याला साक्षीदार म्हणून तिथले जेई सुद्धा आहेत, तसा व्हिडिओ सुद्धा आहे जो मी काढलेला आहे की जो शिवीगाळ करतो आहे, लात मारण्याचा प्रयत्न करतो आहे व्हिडिओ काढतानाचा, तो त्याच्यात प्रसिद्ध झाला आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।